MP2 स्टोरेज टेलिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मृत्यूदंड भाग 4 आपण आज सादर करत आहोत. कधीकधी सत्य हे कल्पनेपेक्षा भयानक असते. शिंदे सर आपल्या ऑफिसमध्ये कामात कर्क होते. भाग्यनगरमधील हत्यासत्राने पोलीस प्रशासनाची झोप उडवली होती. कुठल्याही प्रकारचा पुरावा मागे न सोडता 2 हत्या झाल्या होत्या. एकाला भाग्यनगरच्या घनदाट अरण्यात मारले आणि त्याच्याच मित्राला त्याच्या घराच्या दारात मारले. दोन्ही हत्याकांडात समानता एकच होती. हे दोघांच्या हत्यार एकच आहे, कारण दोन्ही मृतदेहाशेजारी मिळालेल्या गोलाकार जुन्या 2 रुपयांच्या नाण्यापेक्षा किंचित मोठ्या तांब्याच्या कॉईन. 4 मित्रांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. 2 जण जिवंत आहेत आणि त्या दोघांच्या जीवाला धोका नक्कीच आहे. त्यासाठी आपण आपल्या खात्यातील सर्वात उत्कृष्ट, बलाढ्य आणि बुद्धिमान पोलिसांना अत्यंत गुप्तपणे त्या दोघांवर लक्ष ठेवायला, पाळत ठेवायला लावले आहे. शिंदे सर विचारात गर्क होते. पांडुरंगा, विठ्ठला, ह्या प्रकरणाचा तपास लवकर पूर्ण होऊ दे. शिंदे सर स्वतः पुटपुटले. विवेक त्याच्या रूममध्ये बसला होता. मोबाईलवर गेम खेळत होता, पण त्याचे त्यात लक्ष लागत नव्हते. आपल्या दोन्ही मित्रांचे चेहरे त्याच्यासमोर सारखे येत होते. त्याने आपला मोबाईल बाजूला ठेवून दिला आणि तो विचारचक्रात गुंतला. खरंच आकाश म्हणत आहे, त्या घडलेल्या चुकीच्या घटनेमुळे हे सर्व होत आहे का? पण आम्ही तर कोणाला काहीच कळू दिले नाही. केवळ आमच्या चौघांना माहीत आहे त्या रात्री काय झालं ते. विवेकचा श्वास वाढत होता. ती घटना डोळ्यासमोरून अंधुकपणे तरळून जात होती. ती घटना आपल्याला आठवू नये यासाठी त्याने पुन्हा मोबाईलमध्ये लक्ष घातले. संध्याकाळ होत आली होती. विवेकचे आई बाबा आणि त्याची लहान बहीण स्नेहा असे त्यांचे चौघांचे कुटुंब होते. विवेकचे बाबा वकील होते, चांगले प्रसिद्ध आणि नावाजलेले. ते नेहमी आपल्या कामात बिझी असायचे. त्यांच्याकडे असलेल्या कामाचा आवाका प्रचंड मोठा होता. त्यांच्या कामाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आजपर्यंत कुठलीही केस आपल्या हातात घेतली तर ते कधीही हारले नव्हते. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या केसेस त्यांच्याकडे यायच्या. अगदी गुन्हेगारी विश्वातील लोकांचे आणि त्यांचे जवळचे संबंध होते. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आयुष्यात होणारी प्रचंड उलथापालथ त्यांना माहीत नव्हती. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आपल्या नवऱ्याला गुन्हेगार लोकांच्यापासून लांब राहण्याचा, त्यांना अडवण्याचा नेहमी प्रयत्न करायच्या. गुन्हेगार लोकांचा कधीकधी घरात राबता असायचा. त्यामुळे हे काम करू नका, आपल्या घरी आपली तरुण मुलगी आहे, देव न करो आणि तुमच्या या घरी येणाऱ्या कुठल्या लोकांपैकी कोणाची वाईट नजर आपल्या मुलीवर पडली तर नेहमी सत्याच्या बाजूने चला म्हणून लक्ष्मीबाई आपल्या नवऱ्याला सांगायच्या. पण सत्य हे विद्वानांच्या आणि धर्माच्या दारातील दास असते असे मोठ्या गुरमीत ते आपल्या बायकोला सांगायचे. त्यांचा तो अहंकार आणि मोठेपणाचा माज पाहून लक्ष्मीबाई व्यथित होऊन जायच्या. बापाचे तर आपल्या मुलांकडे लक्ष नाही, पण आपण आपल्या लेकरांकडे लक्ष द्यायचे, त्यांना चांगले घडवायचे, संस्कारित करायचे. हा एकच ध्यास लक्ष्मीबाई यांनी घेतला होता आणि आपल्या मुलांच्या सर्वोच्च विकासासाठी ती माऊली प्रयत्न करत होती. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. विवेक आपल्या रूममध्ये कॉटवर मौशार गादीवर झोपला होता. त्याची नजर वर फिरणाऱ्या पंख्याकडे होती. शून्य भावनेतून तो एकटक त्या पंख्याकडे बघत होता. तेवढ्यात त्याची आई लक्ष्मीबाई धावत त्याच्या रूममध्ये आल्या. आपल्या साडीचे बटन खाली लोळत आहे याचे देखील भान लक्ष्मीबाई यांना नव्हते. विवेक, रात्रीचे 8 वाजले आहेत. स्नेहा आणखी घरी आली नाही. तिचा कॉल पण लागत नाही. तुझ्या बाबांना कॉल लावला पण तेही शहराच्या बाहेर आहेत. तिच्या प्रत्येक मैत्रिणीला मी कॉल केला आहे, पण ती मगाच कॉलेजमधून बाहेर पडली आहे असे त्या मला म्हणाल्या. चेहऱ्यावरील घाम आपल्या साडीच्या पदराने पुसत लक्ष्मीबाई बोलत होत्या. बोलताना त्यांचे ओठ थरथर कापत होते. काय? कसे काय? तिला मी अगोदरच सांगितले होते आई की घराबाहेर रात्रीच्या वेळी येण्यास उशीर करू नको म्हणून, पण माझे ऐकते कोण?
विवेक त्रागा करत बोलत होता. बोलता बोलता लगेच बाजूच्या टेबलवर ठेवलेली टू व्हीलरची चावी त्याने हाती घेतली आणि आपल्या बहिणीला शोधायला घराबाहेर पडला. तिचा कॉल लागत नाही, त्यामुळे विवेकची काळजी आणखी वाढली होती. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर रिंग वाजू लागली. विवेकने मोबाईलमध्ये पाहिले तर एक अनोळखी अननोन नंबर होता. हॅलो, हा कोण? विवेक आपल्या बाईककडे निघाला होता. पलीकडून काही आवाज येत नव्हता. हॅलो, अरे कोण आहे? विवेक आपल्या गाडीच्या जवळ आला होता. त्याच्या आवाजात एक राग होता, भीती होती, पण पलीकडून काहीही आवाज नाही, नीरव शांतता. पलीकडून हसण्याचा आवाज. विवेक आता घाबरला होता. कोण आहे? विवेकचा आवाज थर्रारला. दादा, मला वाचव, मी आहे. पलीकडून एका मुलीचा थरथरता रडणारा आवाज आला. स्नेहा, तू कुठे आहे? स्नेहा, तू किती वेळ झाले तुला कॉल करत आहोत आम्ही. कुठे आहेस तू? विवेक अगतिक होऊन बोलत होता. आपल्या बहिणीची त्याला काळजी लागली होती. काळी चिरणारे हास्य होते. कोण आहे ते? आणि स्नेहा त्याच्या तावडीत. त्याने स्नेहाला काही केले तर? हॅलो, कोण आहेस तू? प्लीज माझ्या बहिणीला काही करू नकोस, प्लीज. विवेकच्या रागाची जागा आता भीतीने घेतली होती. तो रडत घाबरत बोलत होता. हॅलो. पलीकडून विचित्र आणि खर्जातून आवाज आला. तुझ्या बहिणीला जिवंत पाहायचे असेल तर हॉटेल ब्लू स्टारच्या मागील बाजूस एकटा ये. याची खबर जर कोणाला लागली तर तुला माहीत आहे काय होईल ते. तुझी बहीण कशी नाजूक फुलासारखी दिसत आहे. या नाजूक फुलाला मी पायदळी तोडवण्यापूर्वी तू इथे माझ्यासमोर ये. आणि येताना ते कळचा रस्ता वापरायचा. एकटाच ये, नाहीतर. फोन कट झाला. विवेक दावत घरात गेला आणि आपल्या आईला लगबगीनं म्हणाला, आई, स्नेहा कुठे आहे ते मला कळले आहे. मी तिला घेऊन येत आहे. आईने काही म्हणण्यापूर्वी विवेक घरातून बाहेर आला आणि आपल्या बाईकवर बसला. चावी इग्निशनमध्ये फिरवून बटन स्टार्ट केले. फाट 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 आवाज करत त्याचे बुलेट रस्त्याला लागली. ज्या बाजूने त्याने यायला सांगितले होते त्याच बाजूने विवेक आपली बुलेट भरधाव वेगाने नेत होता. रात्रीची वेळ असल्याने गाडी जपून चालवावी लागत होती, पण विवेकला त्याची पर्वा नव्हती. आपल्या बहिणीची काळजी लागल्याने विवेक जोरात बुलेट चालवत होता. विवेक घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या बुलेटच्या पाठीमागे थोड्या अंतरावर एक पल्सर गाडी त्याचा पाठलाग करत होती. घराच्या बाजूलाच त्याच्यावर पाळत ठेवून साध्या सिव्हिल ड्रेसमध्ये उभे असलेले पोलीस खात्यातील तडफदार ऑफिसर हरी शर्मा आणि अजय पाटील हे दोघे त्या पल्सर गाडीवर होते. केस महत्त्वाची होती. विवेक कुठे जात आहे ते पाहणे अत्यंत निकडीचे आणि गरजेचे होते. शर्मा आपली टू व्हीलर वेगाने चालवत निघाले. विवेक त्यांच्यासमोर दिसत होता. विवेक नजरेआड होऊ नये याची काळजी ते घेत होते. शहरातील मुख्य चौक मागे पडला. रात्रीची वर्दळ शहरात होती. वाहनांची ये-जा सुरू होती. आता मोठे कॉलेज मागे पडले. प्रसिद्ध महादेवाचे मंदिर मागे पडले. विवेक वेगाने गाडी चालवत होता. 1-2 वेळा त्याचा अपघात होता राहिला, पण त्याला कशाचीच पर्वा नव्हती. शहराच्या बाहेर मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूला असणाऱ्या तेकळच्या रोडवर विवेकची बुलेट भरधाव वेगाने जात होती. विवेक तेकळच्या रस्त्याला लागल्यावर त्याचा पाठलाग करणाऱ्या शर्मा आणि पाटील सरांना आश्चर्य वाटले, कारण रात्री त्या रस्त्याला कोणीच जात नाही आणि हा कसे काय त्या रस्त्याला जात आहे. काहीतरी अघटित घडणार अशी शंका त्या दोघांना येऊ लागली. ब्लू स्टार हॉटेल आता काहीच अंतरावर राहिले होते. पोलीस अधिकाऱ्यांची टू व्हीलर गाडी विवेकपासून थोडी दूर होती, पण ते लवकरच विवेकच्या जवळ येतील अशी स्थिती होती. विवेकला आपण दिसू नये, त्याचा पाठलाग केला जात आहे असे समजून येऊ नये
म्हणून शर्मा सर काळजी घेत होते. थोडे दूर अंतरावर त्यांची गाडी चालवत होते. शर्मा सर आपल्या गाडीचा वेग वाढवत होते. पाटील सर त्यांच्या पाठीमागे बसले होते. विवेकची बुलेट आता दिसत नव्हती. बुलेटचा आवाज रात्रीची शांतता भंग करत होता. रात्र झाल्याने थोडे दूरचे दिसणे शक्य नव्हते. तेकळचा रोड हा भीतीदायक रोड होता. दुतर्फा बाभळीची काटेरी झुडपे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडाची कडुनिंबाची मोठी झाडे. त्यांचा आकार रात्रीच्या अंधारात आणखी भयानक वाटत होता. ब्लू स्टार हे शहरापासून थोडे दूर अंतरावर मोकळ्या जागी आणि नैसर्गिकरित्या सुंदर अशा ठिकाणी होते. हॉटेल ब्लू स्टारवरील दिवे रात्रीच्या अंधारात चमचम चमकत होते. विवेक घाबरलेला होता. त्याला भास होऊ लागले होते. आपला फोन वाजत आहे काय? तो आपला मोबाईल खिशाला हात लावून चेक करत होता. आपल्या बहिणीचे काही बरे वाईट तर नाही ना झाले, या विचाराने तो आणखी जोरात गाडी चालवत होता. आपल्याला खूपच एकांत आणि भयानक ठिकाणी बोलावले आहे. तो काही दगाफटका तर करणार नाही ना? पण कोण आहे तो आणि का माझ्या बहिणीला त्याने कैद केले आहे? त्या बिचारीची काय चूक? विवेकच्या डोळ्यात पाणी येत होते. आपण पोलिसांना याबाबत सांगायला पाहिजे होते काय? पण त्या किडनॅपरने तर कोणालाही न सांगण्याची सक्त ताकीद दिली आहे. आपण एकटेच गेलो तरी बाबांचा रिव्हॉल्वर आपल्यापाशी आहे. तेव्हा काही दगाफटका होत असेल तर लगेच आपल्या हत्याराने त्याच्या डोक्याच्या चिंध्या करून टाकू. विवेक आपली बुलेट वेगाने चालवत होता. त्याचे विचारचक्र वेगाने फिरत होते. तेवढ्यात तो विचारांच्या तंद्रीत असताना अचानक कशाला तरी विवेकच्या गाडीचा अपघात झाला. गाडी जोरात खाली आपटली. त्याचा आवाज जोरात झाला. रोडवरून घसरत घसरत गाडी बाजूच्या झाडावर आदळली होती. विवेक दूर जाऊन पडला होता. जोरात झालेला आवाज जीवघेणा होता. त्या आवाजाने शर्मा सरांनी आपली गाडी झालेल्या आवाजाची दिशेने जोरात दामटली. शर्मा आणि पाटील या दोघांना चित्रविचित्र शंका येत होती. रोडवर एकही गाडी नसताना विरुद्ध बाजूने किंवा आपल्या बाजूने अपघात झाला कशाचा? आपली गाडी थोडी दूर थांबवून शर्मा अंदाज घेऊ लागली. त्यांनी गाडीच्या उजेडात विवेकची बुलेट दिसत होती. त्यांनी लगबगीने आपला रिव्हॉल्वर काढला आणि ते विवेकचा शोध घेऊ लागले. एखाद्या दगडाला, एखाद्या प्राण्याला, कुठल्या तरी गोष्टीला विवेकच्या बुलेटचा अपघात झाला होता. पण कुठल्या आणि विवेक कुठे आहे? अपघात बराच मोठा होता. दोघेही जण समोर अस्ताव्यस्त पडलेल्या बुलेटकडे धावत होते. धावताना अचानक पाटील सर थांबले. त्यांनी शर्मा सरांना हाताने थांबण्याचा इशारा केला. अंधारात टॉर्चमध्ये रस्त्याच्या मध्ये एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे एक मोठी लोखंडी तार बांधण्यात आली होती. दोघेही त्या तारेचे निरीक्षण करू लागले. तार 5 ते 7 फुटापर्यंत जमिनीपासून वर होती. रस्त्याच्या डाव्या बाजूच्या एका वडाच्या बुंद्याला त्या तारेचे एक टोक आणि रस्त्याच्या दुसऱ्या उजव्या बाजूच्या वडाच्या बुंद्याला एक टोक बांधले होते. ती तार तिथे का बांधण्यात आली आहे हे समजायला त्या दोघांनाही उशीर लागला नाही. तारेच्या मध्यभागी रस्त्यावर एक ठिकाणी रक्त लागलेले दिसत होते. हळूहळू तिथले रक्त खाली पडत होते. त्या दोघांनी थोड्याच वेळात सावध राहून विवेकला शोधून काढले होते. त्या भागात कोल्हे वुई वुई करत रडत होते. भीतीदायक वातावरण होते तिथे. विवेक रस्त्याच्या बाजूला पालथा पडलेला दिसत होता. पाटील सरांनी विवेक दिसल्यावर मोठा श्वास सोडला. रात्रीच्या अंधारात जास्त काही दिसत नव्हते. दोघांच्याकडे असणाऱ्या मोबाईलच्या टॉर्च त्यांनी लावल्या होत्या. पालथ्या पडलेल्या विवेकच्या जवळ आल्यावर पाटील सरांचे डोळे विस्फारले गेले. त्यांची छातीची धडधड वाढली होती. काळीज घशाच्या बाहेर येते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. तोंडातून शब्द बाहेर फुटत नव्हता, कारण समोर विवेकचे पालथे पडलेले केवळ धड होते. त्याचे मुंडके त्याच्या शरीरावर नव्हते. विवेकचा क्रूर आणि तितकाच भयानक मृत्यू झाला होता. क्रमशः. थँक्स फॉर वॉचिंग. आपल्या चॅनलला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन कथा मालिका, रहस्यमय, थरारक ऐकण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. धन्यवाद.